नाशिक जिल्ह्यातील अक्का नगर परिषदेचा निकाल झाला आहे. त्यात 5 जागेवर शिवसेनाचा विजय झाला आहे. कसं बघतात याला? मी नाशिक जिल्ह्याच्या तमाम नागरिकांचं, मतदार राजांचं आभार व्यक्त करतो. त्यांनी अतिशय निर्विवादपणे महायुतीला त्या ठिकाणी आशीर्वाद दिले आणि 11 नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत महायुतीचे नगराध्यक्ष त्या ठिकाणी निवडून दिलेले आहेत. जिथपर्यंत शिवसेना पक्षाचा विषय आहे, 11 नगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या पैकी साधारणपणे 9 ठिकाणी शिवसेनेने ही निवडणूक लढवली होती आणि 9 पैकी 5 ठिकाणी शिवसेनेचे नगराध्यक्ष महोदय त्या ठिकाणी निर्विवादपणे निवडून आलेले आहेत. अर्थात मग भगूर असेल, आम्हाला त्या ठिकाणी अपेक्षा होती की भगूरचंही नगराध्यक्ष आणि सर्व जागा त्या ठिकाणी निवडून येतील. मग त्याच्यासोबतच साधारणपणे येवला इथे पण त्या ठिकाणी खूप घासून निवडणूक झाली आणि सिन्नरमध्ये पण त्या ठिकाणी आणखी मतांची त्या ठिकाणी अपेक्षा होती. अर्थात जनता जनार्दन जो काही कौल देतो तो आपल्याला स्वीकारावा लागतो आणि जनतेला दिलेला कौल आम्ही या ठिकाणी मान्य करतो. मला वाटतं की या निवडणुकीच्या काळामध्ये विकासाचा जो काही अजेंडा घेऊन शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही निवडणुकीला सामोरं गेलो होतो. माननीय शिवसेनेचे मुख्य नेते, महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांनी सुद्धा प्रचाराच्यासाठी त्या ठिकाणी वेळ दिला होता. त्यांनी जीवाचं रान केलं. मला वाटतं की या निवडणुकीच्या काळात जे काही शब्द शिवसेनेच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत त्याचं निश्चितपणे पालन केलं जाईल. तो विकासाचा अजेंडा त्या ठिकाणी प्रभावीपणे राबवला जाईल. काही अनेक अपक्ष नगरसेवक या ठिकाणी शिवसेनेच्या सोबत येत आहेत. त्यांचेही मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. त्यांचे मी स्वागत करतो. नाही, मी मोठा भाऊ छोटा भाऊ असा काही दावा करणार नाही. मला वाटतं की संपूर्ण जिल्ह्याने महायुतीला कौल दिला आणि म्हणून मी सुरुवातीलाच सर्व जिल्ह्याच्या मतदार राजांचं, नागरिकांचा आभार व्यक्त केलेला आहे. महापालिकेच्या निवडणुकीवर पडते नाही, निश्चितपणे आपण जर बघितलं असेल तर महापालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा महायुतीचेच नगरसेवक आणि उद्याचे महापौर पण त्या ठिकाणी निश्चितपणे निवडून येतील.